नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, दामिनीच्या चुकीच्या सल्ल्यामुळे इथे प्रियाची अश्विन करणार घराबाहेर हक्कलपट्टी। त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे सायलीचे पाय चेपत असताना सायलीच्या पायावरती असलेलं तुळशीपत्र कल्पना आणि पूर्णाजीने बघताच मधुभाऊने केला खूप मोठ्या सत्याचा उलगडा। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने इथे अश्विन प्रियाला घराच्या बाहेरचा रस्ता दाखवणार आहे आणि त्याचबरोबर कशा पद्धतीने सायलीच्या पायावरचं तुळशीपत्र इथे पूर्णाजी आणि कल्पनाने बघितल्यानंतर मधुभाऊ इथे सत्याचा उलगडा करणार आहेत, हे बघणं खूपच जास्त रंजकदार होणार आहे। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने गोष्टी घडत जाणार आहेत, उलगडत जाणार आहेत, आपण सविस्तरपणे बघूया। प्रेक्षकांनो, आपण बघितलं की इथे प्रिया विनाकारण अश्विन आणि अर्जुनमध्ये फूट पाडण्याचं काम करते आणि त्याचबरोबर इथे महिपत आणि दामिनी यांनी वेगळी खेळी खेळलेली आहे। मधुभाऊंना आता पुन्हा एका केसमध्ये अडकवण्याचा त्यांचा हा प्लॅन अर्जुनने फ्लॉप करत इथे महिपत, दामिनी आणि प्रिया यांना तोंडावरती पाडलेलं असतं। इथे अर्जुनने आधीच मधुभाऊंचा अटकेपूर्वीचा जामीन मंजूर केलेला असतो। त्यानंतर प्रेक्षकांनो, मधुभाऊंची या सगळ्या केसमध्ये काही चुकीच नाही आहे हे सुद्धा अर्जुन संपूर्ण घरासमोर कबूल करतो। तर प्रेक्षकांनो, अजून एक महत्त्वाची गोष्ट ठरते, आता इथे अर्जुनला डिस्ट्रॅक्ट कसं काय करायचं, कारण इथे मधुभाऊंना अडकवण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा अर्जुनने शांतपणे त्याच्यातून मार्ग काढला। मधुभाऊंना इथे अटक होण्यापूर्वी जामीनसुद्धा मिळवून दिला। मग आता इथे दामिनी महिपत प्रियाला म्हणत असते की अर्जुनला डिस्ट्रॅक्ट कसं काय करायचं, अजून काय करता येईल। तेव्हा प्रिया म्हणत असते की अर्जुन आपल्या फॅमिलीसाठी खूपच जास्त इमोशनल आहे, म्हणजे इथे अश्विन आणि त्याचबरोबर अर्जुन या दोघांमध्ये मी भांडण लावून दिलं, माझ्यामुळेच ते भांडण झालं होतं। पण इथे अश्विन चुकी असूनसुद्धा खूपच जास्त चिडला होता आणि अर्जुनची काही चुकी नसताना देखील अर्जुन रडत होता, म्हणजे तो आपल्या फॅमिलीसाठी खूपच जास्त इमोशनल आहे। जर त्याचं कुटुंब त्याच्यापासून दुरावलं ना तर तो खूप जास्त डिस्ट्रॅक्ट होऊ शकतो, म्हणजे इतका की तो पूर्णपणे खचून जाऊ शकतो, असं प्रिया दामिनीला सांगते। तेव्हा इथे आता दामिनी म्हणत असते, मग त्या घरामध्ये अर्जुनचं सगळ्यात जास्त प्रेम कुणावरती आहे। तेव्हा इथे आता प्रिया म्हणत असते की तसं तर कल्पना, त्याचबरोबर पूर्णाजी आणि त्याचे वडील, त्याचे डॅड प्रताप काका आणि अश्विन या सगळ्यांवरती तर त्याचं खूपच जास्त प्रेम आहे। त्यानंतर इथे दामिनी म्हणते की तुझ्या बाजूने त्या घरामध्ये कोण कोण आहे। तेव्हा प्रिया म्हणते की माझ्या बाजूने इथे आता पूर्णाजी, त्याचबरोबर अश्विन माझ्या बाजूने आहे आणि कल्पना म्हणजे आईसुद्धा माझ्याच बाजूने आहेत, असं प्रिया सांगत असते। पूर्णाजी कधीकधी सायली आणि अर्जुनची बाजू घेत असते, पण बाबा मात्र अर्जुन आणि सायलीच्याच बाजूने आहेत। तुम्हाला माहिती आहे का, इथे बाबा नेहमी त्यांच्यासमोर मला खाली पाडण्याचं काम करत असतात आणि त्या सायलीचं कौतुक करत असतात, हे आता प्रिया दामिनीला सांगते। आणि त्यानंतरच प्रेक्षकांनो, इथे प्रताप काकांनी प्रियाला चांगली शिक्षा दिलेली असते। ज्या वेळेला इथे आता प्रिया खूपच जास्त नाटके करत असते, ती नाटकं प्रताप काकांच्या लक्षात येतात। तेव्हा इथे सायलीची तब्येत ठीक नसताना प्रताप काकांनी प्रियाला घरातला स्वयंपाक करायला सांगितलेला असतो की तू सुद्धा या घरची सून आहेस असा तू ढिंडोरा पिटत असतेस ना, मग आता एवढा जर तू बाजार करत असतेस की तू या घरची सून आहेस, तुला सगळे हक्क आणि अधिकार मिळायला पाहिजे, मग घरातल्या कामांचा तुला इथे भार उचलायला नको, ते तुझं कर्तव्य नाही। तेव्हा इथे प्रियाला त्यांनी स्वयंपाक करायला लावलेला असतो आणि किचनसुद्धा साफ करायला सांगितलेलं असतं। तेव्हा इथे प्रियाला खूप राग आलेला असतो, तेव्हा ती प्रताप काकांचा सगळ्यात जास्त राग करत असते। तेव्हा दामिनी म्हणते, मग ठीक आहे, जी माणसं तुझ्या बाजूने आहेत ना त्यांना दुखवू नकोस, पण जो माणूस तुझ्या विरोधात आहे त्याला इथे आता तू त्रास दे। तेव्हा आता प्रिया म्हणते, म्हणजे आता मला काय करायचं आहे। तेव्हा दामिनी म्हणते की त्या घरामध्ये तुझा खूप छळ होतोय असं तू आता सांगायचं, तू कंप्लेंट करायची, महिला मुक्ती मोर्चा जो असतो ना त्याच्यामध्ये जायचं आणि महिला मुक्ती संघटनामध्ये ज्या अध्यक्ष असतात त्यांना जाऊन भेटायचं आणि कंप्लेंट नोंदवायची की या घरामध्ये तुझे सासरे तुझा खूप जास्त छळ करतात, तुला घरातली सगळी कामं करायला लावतात, असं सांगायचं तू। आणि इथे पोलीससुद्धा बरोबर येतातच, त्यांच्यामध्ये सुद्धा पोलीस कंप्लेंट करायची, ते लोकच जाऊन करतात।
तेव्हा इथे प्रिया म्हणते, बापरे नाही, नको नको. त्या घरामध्ये ते लोक जरी एकमेकांच्या विरोधात असले ना तरी पण एकमेकांवरती खूप प्रेम करतात. त्यातल्याला एकाला जरी त्रास झाला ना तरीसुद्धा माझी मान पकडतील. तेव्हा इथे दामिनी म्हणत असते, अगं तू कशाला घाबरतेस, तो अश्विन आहे ना तुझ्या बाजूने. तेव्हा प्रिया म्हणते, हो तो आहे, पण त्याचं त्याच्या कुटुंबावरती खूप प्रेम आहे आणि स्पेशली बाबांवरती. जर बाबांना काही झालं ना तर तो मला सोडणार नाही. तेव्हा दामिनी म्हणते, असं काही होणार नाही आहे. आपल्याला अर्जुनला डिस्ट्रॅक्ट करायचं आहे ना, त्याच्या कुटुंबावरती आल्यावरती तो हलून जातो ना, तो खचून जातो ना, मग आपल्याला अजून थोडे दिवस हवेत, त्याला आपण डिस्ट्रॅक्ट करूया ना. तू एवढं नाही का करू शकत. तेव्हा महिपत म्हणतो, ए चुचुंद्री, तुला करावंच लागेल, तुला करावं लागेल. त्या माणसांची मनं जपण्यासाठी तुला त्या घरात पाठवलेलं नाही आहे. माझ्या मुलीला वाचवण्यासाठी तुला त्या घरामध्ये पाठवले. तू काय तिथे तुझा संसार थाटायला गेली आहेस, म्हणजे तुझ्या मनासारखं तुला राहायचं आहे तिथे. पण माझ्या मुलीचं काय. तेव्हा कुणाचंही मन जपायला जाऊ नकोस. माझ्या मुलीचं मन जपलंस ना तर तू जिवंत राहशील, कळलं का तुला. चल चुचुंद्री, आता प्रतापच्या विरोधामध्ये कंप्लेंट कर, चल. तेव्हा इथे महिला मुक्ती संघटनामध्ये जाऊन ती आता कंप्लेंट नोंदवते आणि ती पूर्ण संघटना जाते आणि पोलिसांच्या इथे जाऊन पोलीस स्टेशनमध्ये प्रताप काकांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करते. कारण इथे प्रताप काका आता प्रियाला घरातली कामं करायला सांगत असतात म्हणून. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता महिला मुक्ती संघटना हा तो मोर्चा आता सुभेदारांच्या घरी जातो आणि तेव्हा पोलीससुद्धा आता त्यांच्या घरी गेलेले असतात. तेव्हा इथे आता प्रताप सुभेदार हाय हाय अशा घोषणा, मुर्दाबाद मुर्दाबाद अशा घोषणा चालू असतात. प्रताप सुभेदार हाय हाय असं सगळेजण बोलत असतात, मुर्दाबाद मुर्दाबाद असं बोलत असतात. तेव्हा सायली आहे, त्यांनी म्हणते, काय झालं तरी काय, आणि तुम्ही इथे काय करताय, कुणी बोलवलं आहे तुम्हाला. तेव्हा इथे आता संघटनेच्या अध्यक्षा म्हणत असतात की तुमच्या घरामध्ये तुमच्या सुनेने कंप्लेंट केली आहे. प्रताप सुभेदार कोण आहेत, तिचे सासरे, खूप छळ मांडलं आहे तुम्ही तुमच्या सुनेचा. तेव्हा कल्पना सायलीकडे बघायला लागते, प्रियाकडे बघायला लागते. तेव्हा प्रिया खूपच जास्त घाबरते. दामिनीचा सल्ला ऐकून इथे प्रियाने खूप मोठी चूक केलेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो, कल्पना म्हणत असते, असं कुणी सांगितलं तुम्हाला, आमचे हे आणि सुनांचा छळ, ते तर किती प्रेम करतात दोन्ही सुनांवरती, हवं तर विचारा त्यांना, कुणी केली आहे कंप्लेंट तुमच्याकडे. तेव्हा प्रिया आता घाबरते. तेव्हा सायली म्हणते, तुम्हाला कुणी इथे बोलावले त्याचं नाव सांगा. तेव्हा सगळेजण प्रियाकडे बोट दाखवतात. तेव्हा प्रिया म्हणते, हो बरोबर, मीच बाबांच्या विरोधामध्ये कंप्लेंट केली आहे. बाबा तुम्ही नेहमी कसं वागता माझ्याबरोबर, सायलीला तुम्ही काहीच बोलत नाही, ती चुकली तरी तिची बाजू घेता आणि नेहमी माझ्या विरोधात बोलता, म्हणून मी तुमच्या विरोधात कंप्लेंट केली की तुम्ही माझा छळ करता म्हणून. आणि आता जर केलात ना, घरातली कामं वगैरे करायला सांगितलीत तर हे लोक तुम्हाला घेऊन जातील. तेव्हा कल्पनाला खूपच जास्त राग येतो. कल्पना जाते आणि प्रियाच्या जोरदार कानाखाली देते. तेव्हा इथे आता मुक्ती मोर्चाच्या ज्या अध्यक्षा असतात त्या म्हणत असतात, हे काय केलं तुम्ही, आमच्यासमोर तुमच्या सुनेच्या थोबाडीत दिलीत. तेव्हा कल्पना म्हणत असते, काही चुकीचं केलेलं नाही आहे मी, कारण तिला विचारा तिने किती मोठा गुन्हा केला आहे. एका निरपराधी माणसावरती तिने गुन्हा दाखल केला आहे, निर्दोष आहेत ते सगळ्यांवरती किती प्रेम करतात ना, तुम्ही आजूबाजूंच्या लोकांना विचारा. ते कधीच इथे सुनांकडून कामसुद्धा करून घेत नाही. अहो अजून मी त्यांची बायको आहे, त्यांचं सगळं मी बघत असते. आणि इथे आता सगळ्यांसाठी जो नाश्ता बनतो तो नाश्ता ते खातात आणि ते सकाळी जातात, ते संध्याकाळी घरी येतात. मग ते छळ करायला घरामध्ये आहेत तरी कुठे. आणि घरातला स्वयंपाक केला म्हणजे काही छळ केला जातो का. इथे आता एका सुनेला जर बरं नसेल तर स्वयंपाक दुसऱ्या सुनेने केला तर काय झालं, नेहमी तर सायलीच करत असते, म्हणून तू गुन्हा दाखल केलास का प्रिया, असं इकडे आता कल्पना तिला जाबच विचारते आणि चांगली तिच्या थोबाडीत देते. तेव्हा सायली म्हणते, हे बघा, मी सुद्धा या घरची सून आहे आणि मी तुम्हाला सांगते की आमचे बाबा खूप चांगले आहेत, त्यांना स्वतःला एक मुलगी आहे आणि ते तिचे जेवढे लाड करतात ना त्याच्याहून दुप्पट ते आमचे लाड करतात. आमची काही हरकत नाही आहे. मला बरं नव्हतं म्हणून एकदा हिने स्वयंपाक केला म्हणून तिने जाऊन इथे कंप्लेंट नोंदवली. तुम्ही तुमच्या घरी तुमच्या सासू सासऱ्याची सेवा करत नाही का, घरी स्वयंपाक करत नाही का, तुम्ही मला सांगा. तेव्हा इथे आता प्रियाला इथे जाब विचारतात की तू मग अशी खोटी कंप्लेंट का केलीस. तेव्हा इकडे प्रियाला वाटतं की अरे देवा, आता मी पूर्णपणे फसले. तेव्हा इकडे बाजू सावरण्यासाठी प्रिया म्हणते की सॉरी, मला माफ करा, रागाच्या भरामध्ये मी येऊन कंप्लेंट नोंदवली, पण मला नेहमी असं वाटतं की बाबा माझ्या बाजूने बोलत नाही. तेव्हा सायली म्हणते, अगं घर म्हटलं की कधीतरी भांड्याला भांडं वाजतं, म्हणून काय लगेच जाऊन तू कंप्लेंट करशील, तीसुद्धा एवढी मोठी. आता पूर्णाजी असू दे,
त्याचबरोबर आई असू दे, त्या कधी माझ्याबरोबर वाईट वागत नाही का? त्या मला कधीतरी रागावून बोलत नाही का? अगं मोठे आहेत ते आपले, आपलं जर काही चुकलं तर ते नाही आपल्याला सांगतील, कोण सांगतील की मी पण लगेच जाऊन कंप्लेंट करायची. तेव्हा इथे पूर्णाजी म्हणते की तन्वी, अगं किती लाज आणशील गं, तुझ्यामुळे अजून किती मान खाली जाणार आहे माझी, प्रतिमाची मुलगी म्हणून अजून तुझ्या किती चुका मी पोटामध्ये घ्यायच्या, सांग मला, सांग की जीव देऊ मी आता म्हातारपणामध्ये, मला हे सगळं सहन होत नाही आहे. तेव्हा इथे अर्जुनला याबद्दल काही माहिती नसतं, कारण तो ऑफिसमध्ये असतो आणि अश्विन इथे आता हॉस्पिटलमध्ये असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, महिला मुक्ती मोर्चा आलेला असतो, तो परत जातो. सायली सगळ्यांची माफी मागते, म्हणते की प्रियाने जे काही सांगितलं आहे सगळं खोटं आहे, आमचे बाबा निर्दोष आहेत, त्यांनी आत्तापर्यंत काहीही चुकीचं केलेलं नाही आहे. तेव्हा इथे प्रताप काका प्रियाला म्हणतात, काय गं तन्वी, सायली जेव्हा स्वयंपाक करते, घरातली कामं करते, तेव्हा तुला आयतं ताटावरती येऊन बसायचं असतं, फुकटचं खायचं असतं. कधीतरी त्या किचनमध्ये उभं राहून स्वयंपाक केलास तर एवढा तुला राग आला का, तर लगेच कंप्लेंट करायला गेलीस. तेव्हा इथे कल्पना म्हणते, येऊ दे आता अश्विनला. त्यानंतर घरी आता अर्जुन येतो, सगळ्यांचे चेहरे उदास असतात. अश्विन येतो, अर्जुन म्हणतो काय झालं. तेव्हा इथे अश्विनसुद्धा आता आलेला असतो. तेव्हा इथे कल्पना म्हणत असते की या, सांगते तुम्हाला ह्या तन्वीचा पराक्रम सांगते. माहिती आहे का अश्विन, आज तन्वीने काय केलं, तुलाच लग्न करायचं होतं ना हिच्याबरोबर, मी नको म्हणत होते पण तुझ्या आनंदासाठी होकार दिला होता. तुझ्या बाबांनी एकदा तन्वीला स्वयंपाक काय करायला सांगितला तर तिने काय केलं, तुझ्या बाबांच्या विरोधात कंप्लेंट केली, जाऊन सांगितलं की बाबा तुझ्या बायकोचा छळ करतात, तिला घरामध्ये सगळी कामं करायला सांगतात, विनाकारण तिला राबवतात, अशी कंप्लेंट केली त्यांच्या विरोधी. त्या महिला मुक्तीवाल्या आल्या होत्या आणि त्याचबरोबर पोलीससुद्धा आले होते तुझ्या बाबाला अरेस्ट करायला. तेव्हा इथे अश्विन म्हणतो, काय तन्वी, हे सगळं खरं आहे का. तेव्हा प्रिया म्हणते, अरे मी रागाच्या भरामध्ये, तुला माहिती आहे ना हल्ली माझं डोकं ठिकाणावरती नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे अश्विनला खूपच जास्त राग येतो. अश्विन म्हणत असतो की ही कारणं तू मला देऊ नकोस. तेव्हा अर्जुन म्हणतो, तन्वी तुझी हिंमत कशी झाली गं माझ्या डॅडच्या विरोधामध्ये कंप्लेंट करायची. अगं त्यांच्यासारखा साधा भोळा माणूस शोधूनसुद्धा सापडणार नाही, एवढी कट कारस्थानं करतेस कुटुंबाला तोडण्यासाठी, घरामध्ये वाद निर्माण करण्यासाठी. त्याने तुझं पोट भरत नव्हतं तर माझ्या डॅडच्या विरोधामध्ये तू जाऊन कंप्लेंट केलीस. जर माझ्या डॅडला अरेस्ट झाली असती ना तर तुझी काय वाट लावून ठेवली असती, तुझी काय हालत केली असती ना, ते आता मी बोलत नाही आहे. तुझी हिंमत कशी झाली माझ्या डॅडच्या विरोधात कंप्लेंट करायची. तेव्हा इथे आता अर्जुन म्हणत असतो, त्या महिपतने सांगितलं होतं वाटतं मला डिस्ट्रॅक्ट करण्यासाठी, नवीन नवीन प्लॅनिंग चालले का तुमचं, दामिनी देशमुखने सांगितलं आणि तू लगेच ऐकलंस का. अर्जुनने इथे आता प्रियाचा आणि दामिनीचा प्लॅन ओळखलेला असतो. अर्जुन म्हणतो, मला माहिती आहे हे डोकं तुझं नाहीच आहे, हे डोकं त्या दामिनीचं असेल, मला डिस्ट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करताय, म्हणजे माझ्या कुटुंबासाठी मी खूपच जास्त इमोशनल फूल आहे, म्हणून त्या विकनेसचा तुम्ही स्वतःसाठी फायदा करून घेत असाल तर ते कधीही शक्य होणार नाही, कळलं ना. जर माझ्या डॅडला तुम्ही आतमध्ये टाकलं असतात ना तर प्रिया तुझी काय वाट लावून ठेवली असती ना, ते तुला माहिती नाही आहे. अर्जुन सुभेदार आहे मी, साधंसुद्धा समजू नकोस. तेव्हा इथे आता प्रिया पूर्णपणे टेन्शनमध्ये येते. तेव्हा इथे अश्विन म्हणतो, चल तन्वी आतमध्ये चल. आणि इथे आता अश्विन म्हणतो की तुझी हिंमत कशी झाली गं माझ्या डॅडच्या विरोधामध्ये इथे कंप्लेंट करायची. तेव्हा प्रिया म्हणते, अश्विन मी माफी मागते, हवं तर बाबांची पण माफी मागते, मी आधीसुद्धा माफी मागितली, खरंच मला माफ करा सगळेजण. तेव्हा इथे अश्विन म्हणतो, माझ्या डॅडला तू जेलमध्ये टाकायला निघाली होतीस, त्यांनी कधी गं तुझा छळ केला. तेव्हा इथे आता अश्विन जोरदार प्रियाच्या कानाखाली देतो आणि म्हणतो की माझं कुटुंब माझ्यासाठी माझं सर्वस्व आहे, कळलं ना. का बरं तू असं वागलीस. हे बघ, मी तुझी साथ देतो, तुला पाठीशी घालतो, याचा अर्थ असा नाही की तू माझ्या कुटुंबातील मेंबरला त्रास देशील. माझं कुटुंब माझ्यासाठी माझा श्वास आहे. जर त्यातील एका जरी मेंबरला दुखापत झाली ना तरीसुद्धा मी काय करेन काही सांगू शकत नाही. या दुनियेलासुद्धा आग लावायला मी कमी करणार नाही, कळते का तुला. आणि तू माझ्या साध्या बोळ्या डॅडला जेलमध्ये टाकायला निघाली होतीस. अगं किती मोठा आरोप केला होतास त्यांच्यावरती, कळते का तुला. त्यांनी छळ केला म्हणजे अगं याच्यामध्ये काय काय येतं तुला कळतंय का. तेव्हा इथे अश्विन म्हणतो की प्रिया आताच्या आता इथून चालती हो, सांगतोय ना तन्वी, इथून निघून जा, मला तुझं तोंड बघायची इच्छा नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे अश्विन तिला आता घरातून बाहेर हकलूनच देत असतो. तेव्हा ती हातापाया पडते आणि म्हणते, अश्विन माफ कर, खरंच मला माफ कर, माझं डोकं ठिकाणावरती नाही आहे रे, मला काय काय सहन करावं लागते तुला माहिती आहे ना. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो का, अगं तुझे पेरले आहेस ना ते उगवते आता, तुझे काही गुन्हे केलेले आहेस ना त्या गुन्ह्यांची आता परतफेड तर तुला मिळायलाच हवी. तू विनाकारण लोकांना, निर्दोष लोकांना जो काही त्रास दिला आहेस ना
तेव्हा आता तुलासुद्धा ते सगळं फेडावं लागणार आहे, असं अश्विन प्रियाला म्हणत असतो. तेव्हा इथे अर्जुन असं बोलल्यानंतर लगेचच प्रियाला राग येतो. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता पूर्णाजी म्हणते की ठीक आहे अश्विन, राहू दे हिला, पण आता यापुढे जर तन्वी तू अशी वागलीस ना तर मी इथे अश्विनला थांबवणार नाही. अश्विनला सांगेन की तुला हाताला धरून तुझ्या घरी सोडून यायला काही गरज नाही तुझी. प्रतिमाची फक्त मुलगी आहेस ग, पण प्रतिमाचा एकसुद्धा गुण नाही आहे तुझ्यामध्ये. मला तर कधी कधी संशय येतो की तुझ्यासारखी मुलगी माझी नात तन्वी कशी काय असू शकते. प्रतिमाची मुलगी तू असूच शकत नाही असं सुद्धा मला कधी कधी वाटतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे प्रियाला आता सगळेजणच बोलत असतात. कल्पनाला जो काही इथे प्रियाचा अभिमान वाटत असतो, तन्वी तन्वी करून म्हणून मिरवत असते, तर इथे आता कल्पनाचे डोळे उघडलेले असतात. खरी तिची सून कोण आहे याची जाणीव तुला पुन्हा एकदा तिला सायलीने करून दिलेली असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सायलीची तब्येत ठीक नसते. तेव्हा सायलीचा पाय इथे चमकतो. तेव्हा प्रिया म्हणत असते की सायली, अगं मी तुझा पाय चेपून दिला असता गं, पण. तेव्हा प्रताप काका म्हणतात का पण का, तुला तिची जर सेवा करायची आहे तर चेप ना, तिचा पाय चेपून दिलास तर काय होतंय. सायली सगळ्यांसाठी दिवसभर मरत असते, खपत असते, आपल्या सगळ्यांचं सगळं प्रेमाने करत असते. मग जर तू तिचा पाय चेपून दिलास तर काही वाईट घडणार नाही आहे, दे चेपून पाय. तेव्हा प्रियाला आता सायलीचे पाय चेपून द्यावे लागतात. कारण का, तर प्रियाने जो काही गुन्हा केला आहे तिला आता त्याची भरपाई करायची आहे ना. सगळ्यांच्या नजरेत तिला आता चांगलं बनायचं आहे. पण शेवटीला कल्पना, पूर्णाजी सगळेजणच तिच्यावरती रागवलेले असतात. तेव्हा इथे सायली आता सगळ्यांचं सगळं प्रेमाने करत असते. नेहमीप्रमाणे घरातला स्वयंपाक, सगळ्यांना चहा कॉफी, कुणाला काय ब्रेकफास्ट हवा आहे, कुणाला काय आवडतं, सगळं इथे सायली आता मनापासून करत असते. आणि तेव्हा सायली थकते, तिच्या पायामध्ये चमक येते. आणि तेव्हा इथे प्रिया उगाचच सगळ्यांच्या नजरेत चांगलं बनण्यासाठी म्हणत असते, अगं सायली, मी तुझा पाय चेपून दिला असता गं, पण. तेव्हा प्रताप काका त्याचाच आता फायदा करून घेतात आणि म्हणतात, अगं पण काय, तुझ्या मनात विचार आलाय ना तिचा पाय चेपून द्यायचा, मग चेप ना तिचा पाय, चेप. तेव्हा प्रियाचा नाईलाज होतो आणि ती इथे सायलीचा पाय आपल्या पायावरती घेते आणि नाईलाजाने का होईना पण चेपून देत असते. तेव्हा पूर्णाजीला कळत असतं की तन्वी हे काही मनापासून करत नाही आहे. तेव्हा सायली म्हणते, बाबा नको, खरंच नको. तेव्हा प्रताप काका म्हणतात, अगं मग काय झालं, तुम्ही दोघी एकत्र लहानाच्या मोठ्या झालात, मग आता घरामध्ये सुनासुद्धा एकत्रच आलात ना, मग चला एकमेकींची मदत केली तर काय झालं. तू नाही का सायली त्यांना सगळ्या गोष्टी हातामध्ये आणून देत, मग तिने थोडा पाय चेपून दिला तर कुठे बिघडलं. चला, मी ह्या मताचा आहे. प्रिया, तुला जाऊन माझ्या विरोधात कंप्लेंट करायची आहे का की मी तुझा छळ करतोय म्हणून. तेव्हा प्रिया म्हणते, बाबा असं काय बोलताय, माझ्याकडून एकदा चूक झाली, चूक नाही गुन्हा झाला, त्यासाठी मी तुमची माफी मागते हो. तेव्हा इथे प्रताप काका तिला म्हणतात की चेप चेप, सायलीचा पाय चेपून दे. तेव्हा इथे प्रिया आता पाय चेपून देत असताना तिच्या पायाला आता चमक आल्यामुळे इथे आता सायली आपल्या पायावरती पाय ठेवते. तेव्हा इथे सायलीचा तळपाय आता पूर्णाजी आणि कल्पना दोघी एकसाथ बघतात. तेव्हा पूर्णाजी म्हणत असते की सायली, तुझ्या तळपायाला काय लागले गं. तेव्हा सायली आपला तळपाय दाखवते आणि म्हणते की ते लागलेलं नाही आहे पूर्णाजी, ती तर माझी जन्मखूण आहे, तुळशीपत्राची जन्मखूण. तेव्हा इथे कल्पना आणि प्रताप काका त्याचबरोबर पूर्णाजी सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो आणि सगळ्यात मोठा धक्का तर प्रियाला बसलेला असतो. तेव्हा प्रियाच्या तोंडचं पाणी पळतं. तिला वाटतं, अरे देवा, ज्या गोष्टीची भीती होती तीच गोष्ट घडली. सायलीचा तळपाय दिसला आणि त्याच्यावरती असलेलं तुळशीपत्रसुद्धा. तेव्हा इथे प्रिया म्हणते, काय तुझ्या तळपायावरती तुळशीपत्र आहे. तेव्हा सायली म्हणते, काय प्रिया, जसं काही तुला माहितीच नाही असं बोलतेस, तू किती वेळा तरी बघितलं आहेस हा तुळशीपत्राची खूण. तेव्हा इथे आता कल्पना म्हणत असते, पण हे कसं शक्य आहे, तन्वीच्या तळपायावरती सुद्धा तुळशीपत्राची खूण आहे. तेव्हा इथे सायली म्हणते, कुणाच्या, प्रियाच्या. प्रियाच्या तळपायावरती कसलीही खूण नाही, मी तिला लहानपणापासून बघत आली आहे. तेव्हा इथे पूर्णाजी म्हणते, नाही नाही आहे ना. तेव्हा प्रिया म्हणते, हो गं, माझ्या पण आहे, ही बघ ना. तेव्हा सायली म्हणते, प्रिया, अगं पण आधी नव्हती, मी बघितले तुझे पाय. तेव्हा प्रिया म्हणते, गप्प बस गं, तू होती, तुझ्या लक्षात नसेल. तेव्हा सायली म्हणते, पण माझ्या तळपायावरती ही खूण अगदी लहानपणापासून आहे, मी बघत आली आहे. तेव्हा तेवढ्यातच तिथे आता मधुभाऊ येतात. कल्पना लगेचच विचारते आणि पूर्णाजीसुद्धा की मधुभाऊ जरा इकडे या, आम्हाला थोडं तुमच्याशी बोलायचं आहे, थोडं गप्पा मारायच्या आहेत, या ना बसा. तुम्ही हल्ली आमच्याबरोबर बोलायला बसतच नाही. आणि इथे पूर्णाजी विचारते की सायलीच्या तळपायावरती जी तुळशीपत्राची खूण आहे ती लहानपणापासून आहे का. तेव्हा मधुभाऊ म्हणतात, हो अगदी बरोबर, लहानपणापासूनच आहे, माझी अगदी भाग्यलक्ष्मी आहे माझी सायली, म्हणजे तिच्या तळपायावरती इथे अगदी कमी लोकांच्या असते तशी तळपायावरती तुळशीपत्राची खूण आहे.
तेव्हा इथे आता कल्पना म्हणते, पण हे कसं शक्य आहे? कारण तन्वीच्या सुद्धा पायावरती आहे. मधुभाऊ म्हणतात की नाही नाही, प्रियाच्या तळपायावरती काहीही नव्हतं. मी सुद्धा तिला लहानाचं मोठं केलं आहे ना. ती तर 4 वर्षांची होती. प्रियाच्या तळपायावरती कसलीही खूण नाही आहे. तळपायावरती तुळशीपत्र हे सायलीच्याच आहे आणि अगदी लहानपणापासून आहे. जेव्हापासून ती मला मंदिरात सापडली आहे तेव्हापासून मी बघतोय सायलीच्या तळपायावरती तुळशीपत्राची खूण आहे आणि प्रियाच्या पायावरती काहीही नव्हतं. या एवढ्या मोठ्या गोष्टीचा खुलासा मधुभाऊने पूर्णाजी आणि कल्पना या दोघींच्या समोर केलेला असतो.